अध्यक्ष महाराज भास्करराव काय सांगा आता, त्यांना मूड आला वाटतं आता. मी गुन्ह्याच्या स्वरूपावर बोलत होतो अध्यक्ष महाराज की सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे काही यंत्रणा उभा करण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज. ती यंत्रणा निश्चितपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये उभा राहील आणि त्यामध्ये काम होईल. अध्यक्ष महाराज, एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष सर्वांचं वेधू इच्छितो, सभागृहातल्या प्रत्येक माणसाचं, सन्माननीय आमदाराचं वेधू इच्छितो. आयपीएलचं महायुद्ध सुरू झालं अध्यक्ष महाराज. दादा आयपीएलचा सुरू झालेला आहे आणि या आयपीएलच्या महायुद्धामध्ये या देशातले करोडो करोडो मुलं बर्बाद होतात. ऑनलाईन सट्टा, प्रत्येक चेंडूवरती सट्टा, प्रत्येक षटकारावरती सट्टा, प्रत्येक चौकारावरती सट्टा, या टोळ्या निर्माण झाल्या अध्यक्ष महोदय. पोलिसाला सर्व माहित आहे. माझ्या जालना शहरामध्ये आयपीएल मोठ्या प्रमाणात सट्टा घेतला जातो, हे पोलिसाला माहित नाही अध्यक्ष महाराज. मी सांगू शकतो सभागृहामध्ये 10 लोकांची नावं. मनोज टोक नावाचा एक आहे. हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राजरोसपणे जालन्यामध्ये आयपीएलचा सट्टा घेतो. सागर चिल्का असेल, मी तुम्हाला ओळीने 10 नाव देऊ शकेल अध्यक्ष महाराज. या लोकांवरती कारवाई होणार नाही काय? पोलिसला माहित नाही काय अध्यक्ष महाराज? राजरोसपणे सट्टा घेणारे. माझ्याकडे 10 मुलांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज, या सट्ट्यापायी 10 मुलांनी. मी त्या परिवारांचं नाव घेऊ शकतो पण त्यांची बदनामी होईल अध्यक्ष महाराज. अनेक उद्योजकांचे मुलं बर्बाद झाले, लाखो तरुण यामध्ये अडकले अध्यक्ष महाराज. ऑनलाईन सामना पाहताना पैसा लावला जातो, प्रत्येक चेंडूवर लावला जातो. त्यामुळे मी तुम्हाला आयडी सुद्धा देईल, त्यांची मोबाईल नंबर देईल. माझ्या मोबाईल मध्ये आता कदम साहेब, माझ्या मोबाईल मध्ये आता फोटो आहेत सट्टा घेताना, मटका घेताना आत्ताचे फोटो आहेत. ऑनलाईन सट्टा वेगळा, मटका वेगळा. त्यामुळे अध्यक्ष महाराज, या लोकांवरती कारवाई होणार का नाही होणार हा प्रश्न निश्चितपणे माझ्या समोर या ठिकाणी. आपण जिल्हा प्रशासनाला आता आदेश दिले पाहिजेत. एसपींना कदाचित माहित आहे ना नाही माहित, मला माहित नाही, पण खालच्या पातळीवर या सर्व गोष्टी, वाळू असेल, मटका असेल, या खूप जोरात सुरू आहे अध्यक्ष महाराज. तुम्ही मला संधी दिली तर हे सर्व पुरावे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज. माझ्याकडे आज माझ्या मोबाईलमध्ये पुरावे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक घोटाळे जालन्यामध्ये आहेत. कुळाच्या जमिनी आपल्या परस्पर नावावर करून घेणं, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून दाखवणं. शेख मुस्ताक नावाचा तो जाहिरात देतो मोठ्याल्या, येणे प्लॉट विकत घ्या, येणे प्लॉट विकत घ्या, तुम्हाला जाहिरात देऊ शकतो अध्यक्ष महाराज. आणि येणे झाला नाही, काही झाला नाही. काय करते यंत्रणा अध्यक्ष महाराज? 50-50 एकर जमीन येणे आहे असं दाखवल्या जाते आणि गरीबाला फसवल्या जातं. रजिस्ट्र्या होत नाही. जमिनी घेतल्या, कमी भावात घेतल्या असेल, जास्त भावात घेतल्या असेल, काय म्हणणं नाही अध्यक्ष महाराज. परंतु लोकांना फसवलं जातं खोटे डॉक्युमेंट्स करून. या संदर्भात सुद्धा जे बनावट लेआउट आहेत, बनावट नकाशे आहेत, बनावट बांधकाम परवानगी आहेत, या सर्व बाबतीमध्ये निश्चितपणे आता आपण सुद्धा आदेश किंवा आपण सुद्धा निर्देश देण्याची गरज अध्यक्ष महोदय या ठिकाणी. माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्याला की माननीय सुनीलजी प्रभू म्हणले की गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढलं यूपी आणि बिहार सोबत बरोबरी. महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज अजून कायद्याचं राज्य आहे. आकडेवारी काही असेल अध्यक्ष महाराज, मुंबई पोलिसाच्या बाबतीमध्ये मुंबई पोलिसाचा या ठिकाणी स्कॉटलंड यार्डशी संबंध जोडला जातो किंवा त्या तोडीचं आमचं पोलीस खाते अध्यक्ष महाराज. असं केल्याने त्यांचं मनोबल खच्ची होईल अध्यक्ष महाराज. म्हणून त्याच्यातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं की जालन्यामध्ये सट्टा, मटका, वाळू, बनावट जमिनी, बनावट कागद तयार करणं, या टोळ्या सुद्धा निश्चितपणे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. हे अध्यक्ष महाराज हे केलं पाहिजे. म्हणजे सर्व विरोधी पक्षातले सर्व मित्रांना याच्यातलं चांगलं जे ते निश्चितपणे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि आज
निश्चितपणे आपण ही संधी मला दिली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपला मनापासून आभारी. धन्यवाद. आमदार नाना पटोले साहेब.